बऱ्याच कॅन्सर्सचं जे कारण आहे, ते खूप कॅन्सरला ओबेसिटी हे एक कारण आहे. ओबेसिटी किंवा ओव्हरवेट असतो. एखादा एक्स-रे आहे, एम-आर-आय आहे, तर सी-टी स्कॅन आहे. तर ह्याच्यामध्ये असं-असं आढळलेलं आहे, तर ह्या गोष्टी असू शकतात. असा एक ॲनालिसिस एआय करू शकतो. पण शेवटी व्हेन इट कम्स टू ह्युमन लाईफ, तेव्हा तुम्ही एआय बरोबर सध्या तरी असं नाही आहे, की ती रिस्क घेऊ शकता. काही खाणं किंवा खाण्यातले काही पदार्थ कॅन्सरस असतात अशी चर्चा होती. कधी कुणी अजिनोमोटोचं नाव घेतं, कधी कुणी लीड असतं आपल्या वेगवेगळ्या पदार्थात त्यांचं नाव घेतं. ह्या सगळ्याचं कॅन्सरशी कोरिलेशन कसं आहे? अर्ली डिटेक्शन जर का इन केस ऑफ ब्रेस्ट कॅन्सर झालं, तर जवळजवळ अर्ली स्टेजेसच्या 99% केसेसमध्ये कॅन्सरचे कॉम्प्लिकेशन्स पूर्णपणे जातात. जर का अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रीटमेंट झालं तर. दर 6 महिन्यांना वर्षांना अशी बातमी येते की कॅन्सर पूर्ण क्युअर करणारी गोळी येणार. त्याच्या रिसर्चबद्दलचे काही पेपर्स येतात. येईल अशी गोळी? महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? एआय पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक, द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व न्यू वुमन प्रस्तुत थिंक लाईफच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या हेल्थ रिलेटेड गोष्टींविषयी बोलतोय. त्यांच्या त्या क्षेत्रातल्या एक्सपर्टशी गप्पा मारतोय. त्यातल्या भीती जितक्या दूर करता येतील त्याचा प्रयत्न करतोय. नवीन काय घडतंय ते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यातलीच आजची मुलाखत. माझ्याबरोबर आहेत कॅन्सर सर्जन डॉक्टर मिहीर चितळे. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. त्यांच्या खूप वेगवेगळ्या एक्सपर्टीज आहेत. ऑन्को सर्जरी, ज्याला कॅन्सर सर्जरी म्हणतात, ती त्यांची एक्सपर्टीज आहे. त्यातही रोबोटिक सर्जरी आहे. त्यातही कमीत कमी इन्व्हेझिव्ह सर्जरी ही त्यांची एक्सपर्टीज आहे. मूळ शिक्षण मुंबईत झाल्यानंतर पोस्ट ग्रॅड त्यांनी वेगवेगळं स्पेशलाइज ट्रेनिंग फ्रान्समध्ये घेतलेलं आहे, केम्ब्रिजमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळं या क्षेत्रातला ज्याला एक अनुभवानं, शिक्षणानं आणि रूढार्थानं अत्यंत ज्याला आपण म्हणू की क्रेडिबल माणूस अशी सरांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मला समजून घ्यायचं आहे की कॅन्सर या आजाराबद्दल, त्याच्या प्रिव्हेन्शनबद्दल, त्याच्या क्युअरबद्दल. सर, कॅन्सर म्हणलं की घाबरायला होतं. येस. तर पहिला मुद्दा, मला कॅन्सर टाळायचा असेल तर मी काय करायचं? आता कॅन्सर म्हणलं किंवा कोणाला झालाय की ऑब्व्हियसली घाबरायला होतंच. तर तो आपण प्रिव्हेन्शन जे म्हणतो किंवा प्रिव्हेंटिव्ह हे मेडिसिन म्हणा किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घेऊ शकतो. तर त्याच्यात अगदी बेसिक गोष्टी आहेत. आजकालचा लाईफस्टाईल मॅनेजमेंट, त्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट हं. आणि त्याच्यानंतर न्यूट्रिशन आणि लवकरात लवकर डायग्नोसिस व्हावा, यासाठी काय गोष्टी करता येतात, ह्या आपण डिस्कस करू. तर आता अगदी साध्या भाषेत म्हणायचं म्हणजे 3 गोष्टी हरी, वरी आणि करी. हं. या 3 गोष्टी लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये येतात. तर आजकाल इतकं स्ट्रेस सगळ्यांना आहे. सगळ्यांना स्ट्रेस मॅनेजमेंटची खूप जास्त गरज आहे. करी म्हणलं की न्यूट्रिशन मॅनेजमेंटची खूप जास्त गरज आहे आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये सगळंच आलं. आपलं खाण्याचा भाग आला, एक्सरसाइजचा भाग आला, चांगली झोप असणं हा भाग आला. झोप ही खूप महत्त्वाची आजकाल सगळेच सांगतायत किंवा बायो हॅक ज्याला म्हणतो बरं. किंवा लॉन्जेव्हिटीबद्दल जे बोलतात, त्याच्यात सगळ्यात जास्त आणि सगळ्यात महत्त्व लोकांनी ज्याला दिलंय ते म्हणजे झोप. तर स्लीप इज अ व्हेरी इसेन्शियल नेसेसिटी म्हणजे आपल्यासाठी आणि 7 ते 8 तास झोप जर का आपल्याला चांगली घेता येत असेल, तर नथिंग लाइक इट. त्याच्यात सगळ्या बॉडीचा सगळा वेअर अँड टेअर रिपेअर होणं, ग्रोथ हॉर्मोन जास्त चांगले सिक्रीट होणं, त्याच्यातनं आपले जे टॉक्सिन्स असतात शरीरात, जे दिवसभर आपण काही ना काहीतरी चालू असतं, काम चालू असतं, तर ते टॉक्सिन्स सगळे चांगले हे होणं, न्यूट्रलाइज होणं. त्यानंतर जे स्ट्रेस आलेलं आहे किंवा कॉर्टिसॉल सिक्रेशन ज्याला म्हणतो, ज्यांनी स्ट्रेस खूप वाढतं, ते सगळे लेव्हल्स नॉर्मल होणं, ह्या सगळ्या गोष्टी झोपेत होतात. त्यामुळे खूप व्यवस्थित अगदी लवकर झोपायला जावं, चांगलं छान 7 ते 8 तास झोप घ्यावी, हं. हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी आपण म्हणतो तसं लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये रात्री स्क्रीन टाईम जो आहे तो एकदम कमी केला पाहिजे. सध्या जे आपण सगळेच जे अडिक्ट झालेलो आहोत सोशल मीडियाला म्हणा,
किंवा रात्री अपरात्री फोन, टीव्ही बघणं, हे जितक्या लवकर तुम्ही कमी कराल, तितकं फायद्याचं होईल. आता त्याच्यामध्ये जे खाण्याचं आहे किंवा न्यूट्रिशन, रात्री साधारण 3 ते 4 तास आधी झोपायच्या आपण खाणं थांबवलं पाहिजे किंवा जे जेवण असतं रात्रीचं ते समजा आपण 8 वाजता केलं, तर 11 ची झोप आहे समजा, आपण 11 वाजता जाणार असू, तर 8 वाजता ते बंद करायचं. 3 तास ॲटलीस्ट 7 वाजता जर का शेवटचं अन्न घेतलं तर बेस्ट. त्यानंतर दुसरं स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये थोडंसं मेडिटेशन करणं किंवा रिलॅक्स होणं. अगदी 10-15 मिनिटं जरी आपल्याला वेळ मिळाला, नुसतं डोळे मिटून ओंकाराचा हे केला किंवा तसं काही आपलं फेथ जे आहे त्याप्रमाणे आपण केलं, तेही फायद्याचं ठरू शकतं. आपण न्यूट्रिशनकडे वळलो. न्यूट्रिशनमध्ये व्यवस्थित आहार घेणं. आता बॅलन्स डायट ज्याला म्हणतो आपण, ते आता कुठलेही न्यूट्रिशनिस्ट आजकाल सगळे प्रिस्क्राईब करतातच. तर बॅलन्स डायटमध्ये गुड अमाउंट ऑफ प्रोटीन रिक्वायर्ड फॉर रिबिल्डिंग ऑफ द बॉडी. त्यानंतर गुड अमाउंट ऑफ फॅट्स आणि गुड अमाउंट ऑफ कार्बोहायड्रेट्स. त्याच्यात न्यूट्रिशनमध्ये अजून एक जे इसेन्शियल फ्रुट्समधनं आपल्याला काही हे मिळतात, इलेक्ट्रोलाइट्स म्हणा किंवा जे व्हिटॅमिन्स मिळतात, तेही एक ठराविक क्वांटिटी आपण खाल्ली पाहिजे. तर असं सगळे जे न्यूट्रिशन पण खूप चांगलं बॅलन्स जर का आपण केलं व्यवस्थित, तर त्याचा फायदा ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम चांगला होऊ शकतो. आता हे सगळं रिलेटेड टू कॅन्सर कसं आहे किंवा इन जनरल चांगली लाईफस्टाईल असेल, तर हाऊ डज इट आता बऱ्याच कॅन्सर्सचं जी इटिओलॉजी आपण म्हणतो किंवा जे कारण आहे, ते खूप कॅन्सरला ओबेसिटी हे एक कारण आहे. ओबेसिटी किंवा ओव्हरवेट असणं किंवा फॅट कंटेंट बॉडीमध्ये जास्त असणं. तर हा जो फॅक्टर आहे, हा कमी करण्यासाठी ह्या ज्या लाईफस्टाईल चेंजेस, स्लीप पॅटर्न, न्यूट्रिशन हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. तर ते प्रिव्हेन्शनमध्ये येतं. ते अगदी बेसिक्स आहेत, जे आपले पूर्वीचे आजी-आजोबा हे सगळं व्यवस्थित करत होते. ते हळू लाईफस्टाईल चेंजमुळे सगळं बदललं. पण ते आता जर का आपण व्यवस्थित मॅनेज केलं, तर नक्कीच इट विल बी हेल्पफुल इन प्रिव्हेंटिंग एनी टाइप ऑफ डिसीजेस. हं. कॅन्सर तर आहेच, बाकीचे डिसीजेस सुद्धा. आणि अजून एक असं की आपण स्क्रीनिंगबद्दल जे म्हणतो, की अर्ली डिटेक्शन झालं पाहिजे. आता तर ते प्रिव्हेन्शनमध्ये एक्सरसाइज आता आपण न्यूट्रिशनबद्दल बोललो, की गुड अमाउंट ऑफ बॅलन्स डायट. हं, हं. त्यानंतर स्लीपबद्दल बोललो, खूप महत्त्वाचं 7 to 8 अवर्स स्लीप चांगली झाली पाहिजे. आणि अजून एक म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइजबद्दल लोकांना असं वाटतं, की नुसतं आपण नुसतं चालायला गेलो, की तो एक्सरसाइज झाला. असं नाहीये. बरं. तो वॉकिंग म्हणा किंवा लो पेस वॉकिंग किंवा एक झोन 1, झोन 2 कार्डिओ असं त्याला म्हणतात, की कमी हार्टबीटवर चालू ठेवणं, एरोबिक एक्सरसाइज. तो महत्त्वाचा आहे, व्हिच इज हेल्पफुल फॉर युअर हार्ट. आणि ही ओव्हरऑल मोबिलिटी जी आहे, ती त्याच्यातनं अचीव्ह होते. पण जे जास्त लॉन्जेव्हिटी ऑर्गन ज्याला आपण म्हणतो, ते म्हणजे मसल्स आहेत. मसल्स म्हणजे जो स्नायू आपला जो स्ट्रेंथनिंग केलं पाहिजे किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे. हा खूप महत्त्वाचा आजकालचा भाग आहे, जो बरेच लोकं मिस आउट करतात. हं. जर का स्ट्रेंथ ट्रेनिंग अलोंग विथ वॉकिंग आणि कार्डिओ तुम्ही केलं, तर तुमची लॉन्जिव्हिटी वाढते. म्हणजे तुमचा कुठल्याही आजाराला सामोरं जाण्याचं जे इम्युनिटी असते ती एक वाढते. त्यानंतर मसल ट्रेनिंग जर का चांगलं किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण चांगलं केलं, तर ॲटलीस्ट 3 to 4 डेज अ वीक इफ नॉट 5 जर का स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं, तर त्यांनी इम्युनिटी चांगली होणं, आपल्या बॉडीची स्ट्रेंथ वाढणं, या सगळ्या गोष्टी होतात विच कंट्रिब्यूट इन फायटिंग अगेन्स्ट एनी इलनेस इन द बॉडी. तर राइट. तो एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि असं नाहीये की फक्त मेल्सनीच स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे. ती एक मिथ आहे, हं. की बायका किंवा फिमेल्स करू शकत नाहीत स्ट्रेंथ ट्रेनिंग. तसं काही नाहीये. अगदी व्यवस्थित रेझिस्टन्स ट्रेनिंग कुठल्याही स्वरूपात बायकांनी सुद्धा केलं पाहिजे 100%. त्यांनी त्यांचीही लॉन्जिव्हिटी वाढते. हं. आणि असं एक मिथ आहे, की जर का स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा जिमला गेलं किंवा वेट्स उचलले, तर पुरुषी दिसायला होईल. तसं नाहीये. असं लगेच कोणाचेही मसल्स खूप मोठे होऊन पुरुषी दिसत नाहीत बायका. डेफिनिटली स्ट्रेंथ ट्रेनिंग बायकांनी सुद्धा केलं पाहिजे. हे झाले प्रिव्हेन्शनचे 4 भाग. यातलं एक जी कॉमन चर्चा होती आत्ता, की उपवास केल्यानं कॅन्सर टाळता येतो. 24 तास जर का तुम्ही खाल्लं नाहीत, कमी खाल्लं, तर शरीरातले अननेसेसरी पेशी मरतात आणि कॅन्सर अव्हॉइड होतो. हे खरं आहे का?
आता जे उपवास किंवा इंटरमिटंट फास्टिंग ज्याला म्हणतात, त्याच्यात एक थिअरी आहे ऑटोफेजी नावाची. बर तर त्या इंटरमिटंट फास्टिंगमध्ये काय होतं, की शरीराला आपण थोडक्यात ट्रेन करतो, की जर आपण एक ठराविक विंडोमध्ये समजा 8 तासाच्या विंडोमध्ये आपण कन्झ्युम केलं आपलं फूड, तर बाकीचे राहिलेले जे तास आहेत, त्याच्यामध्ये बॉडी ऑटोफेजी मोडमध्ये जाते. म्हणजे काय होतं, तर जे टॉक्सिन्स वगैरे असतात, ते सगळे हळू कमी-कमी व्हायला लागतात. जी ऑटोफेजी व्हायला लागते आणि म्हणून असे एक थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, की त्यांनी लॉन्जेव्हिटी म्हणा किंवा ह्याला खूप फायदा होतो. पण जरी एवढं शक्य नसेल, तरी 12-12 तासाचं तरी ॲट आपण हे केलं पाहिजे. मी म्हटलं तसं ऑटोमॅटिकली जर का झोपायच्या 3-4 तास आधी आपण जर का शेवटचं मील घेतलं, तर ते इनडायरेक्टली इंटरमिटंट फास्टिंग केल्यासारखंच होईल. हम्म. आणि झोपायचे 8-10 तास आणि त्याच्या अगोदरचे 4 तास म्हणजे 12 तास तर झालेच आणि अजून जर का 1-2 तास आपण एक्सटेंड केला, तर त्याच्यात 14-15 तास होतात. तर हम्म. तशी ऑटोफेजीनी अशी काही स्टडीज आहेत, की जे सजेस्ट करतात, की इट हेल्प्स इन द लाँग टर्म. सो ते एक आहे. दुसरी गोष्ट, काही काही खाणं किंवा खाण्यातले काही काही पदार्थ कॅन्सरस असतात अशी चर्चा होती. कधी कुणी अजिनोमोटोचं नाव घेतं, कधी कुणी लीड असतं आपल्या वेगवेगळ्या पदार्थात त्यांचं नाव घेतं. तर ह्या सगळ्याचं कॅन्सरशी कोरिलेशन कसं आहे? आता हेवी मेटल्स जे आहेत ना, हेवी मेटल्स जर का कुठून जात असतील आतमध्ये, तर त्याचं रेग्युलेशन तर नक्कीच झालं पाहिजे. आता मध्ये खूप मोठा रिसर्च आला. आपल्या जे रेग्युलेटरी बॉडीज आहेत त्यांनी काही विशिष्ट पदार्थांमध्ये हे हेवी मेटल्स जास्त आहेत वगैरे असं सगळं आढळलं. हं, तर तो नक्कीच एक म्हणजे ट्रिगरिंग हे होता. तर जिथे आपल्याला शक्य होईल तिथे कमीत कमी प्रोसेस्ड फूड खाणं हं, आणि ह्या गोष्टी होल फूड ज्याला म्हणतो आपण किंवा फळं म्हणा, भाज्या, त्यानंतर होल व्हीट असलेल्या गोष्टी, भात, नंतर पनीर, जे प्रोटीनचे सोर्सेस आहेत पनीर आणि सोयाबीन व्हेजिटेरियनसाठी. नॉन-व्हेज जे खातात त्यांना चिकन म्हणा किंवा एग्ज. या सगळ्या गोष्टी होल फूड्स खाणं असतं त्याच्याकडे जास्त भर द्यावा. त्यांनी जास्त फायदा शरीराला डायजेशनसाठी पण चांगलं असतं. त्यांनी एक चांगलं सेन्स ऑफ वेलबिंगही येतो, सेन्स ऑफ फुलनेस येतो. हं, त्यामुळे दॅट इज इम्पोर्टंट आणि जे काही गोष्टी ज्या आहेत, त्या स्टडीज ज्या आहेत काही त्याचं काही स्टडीज बेसलेस सुद्धा आहेत. म्हणजे आता काही क्वांटिटी ठराविक असते, की बाबा एवढं क्वांटिटी जर का तुम्ही खाल्ली, तरच त्याचा साइड इफेक्ट होतो. हं. पण असं कधीतरी खाल्ल्यामुळे काही तेवढी क्वांटिटी जात नाही पोटात आपल्या. जसं अगदी कॉमन म्हणजे ॲस्पार्टेनबद्दल किंवा आर्टिफिशियल स्वीटनरबद्दल जो मध्ये एक स्टडी आला होता. ते खूप जास्त कन्झ्युम करायला लागतं. जर का तुम्हाला ॲक्चुअली त्याचा त्रास होणार असेल तर. हं. तर ते त्याचा स्टडी असा त्याच्यातले थोडेसे अशा गोष्टी उचलून त्या हे करण्यापेक्षा व्यवस्थित जर का त्याच्याबद्दल सीरियसली हे करायचं असेल, तर व्यवस्थित त्याच्या हे सगळं केला पाहिजे रिसर्च आणि देन यू गो अहेड असं आहे. हे प्रिव्हेन्शन बद्दल आपण बोललो. येस. वेगवेगळे आजार असे आहेत, की त्याचे सिम्प्टम्स दिसतात आणि त्याच्यामुळं पटकन आपल्याला कळतं. असं प्रत्येक कॅन्सरचंच नाही इतपत मी वाचलंय, ते तुम्ही हो, सांगाल. हो. तर कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी फक्त टेस्टिंग हाच उपाय आहे का? वेगवेगळ्या कॅन्सरचे काय सिम्प्टम्स असतात आणि कसं लक्ष द्यावं फॉर अर्ली डिटेक्शन? आता जे स्क्रीनिंग आपण म्हणतो, एक प्रिव्हेन्शनचा भाग झाला आणि त्यानंतर स्क्रीनिंग जे असतं किंवा जो शब्द आपण ऐकतो स्क्रीनिंग म्हणून, हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. स्क्रीनिंग कशासाठी? तर अर्ली डायग्नोसिस किंवा अर्ली डिटेक्शनसाठी, जेणेकरून आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करू शकतो. अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट. तर हा जो स्क्रीनिंगचा भाग आहे, आता मोस्ट कॉमन कॅन्सर जो ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्याच्यात WHOच्या स्टॅटिस्टिक्सप्रमाणे 2022 मध्ये का काहीतरी जो स्टॅटिस्टिक्स त्यांनी केले, त्याच्यामध्ये जवळ-जवळ 23,00,000 डायग्नोसिस ब्रेस्ट कॅन्सर केसेस डायग्नोज्ड आहेत. बापरे! आणि त्याच्यामधल्या जवळ-जवळ 6,00,000 पेक्षा जास्त बायका मृत्युमुखी गेल्या त्या बापरे! कॅन्सरमुळे. त्यामुळे इट इज अ व्हेरी सीरियस थिंग आणि ब्रेस्ट कॅन्सरबद्दल आजकाल अवेअरनेस बऱ्यापैकी चांगला झालेला आहे सगळ्यांमध्ये. तर त्याच्या स्क्रीनिंगमध्ये काय येतं, एक ठराविक साधी अगदी टेस्ट म्हणजे सेल्फ एक्झामिनेशन. जे सेल्फ एक्झामिनेशन बायकांना किंवा मुलींना कुठेही अगदी शाळेत सुद्धा आजकाल सांगितलं जातं, की सेल्फ एक्झामिनेशन कसं असतं ब्रेस्टचं.
इव्हन इंटरनेटवर, Googleवर सगळीकडे इझिली अवेलेबल आहे तो डेटा. सेल्फ एक्झामिनेशन कसं करायचं? घरच्या घरी सेल्फ एक्झामिनेशन कसं करायचं? कुठे काही लंप वगैरे फील झाला, तर हाऊ यू शुड ॲक्चुअली गो अँड अप्रोच द डॉक्टर इमिडिएटली. त्याच्यात वेळ न काढता. का? तर अर्ली डिटेक्शन व्हावं म्हणून. आता हे सेल्फ एक्झामिनेशन झालं एक. त्यानंतर सोनोमॅमोग्राफी म्हणून आहे. तर सोनोग्राफीसारखी टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये हा ब्रेस्ट कॅन्सर जो आजार आहे, तो जनरली 45-50 च्या वर जास्त आढळतो. तर त्या साधारण 45-50 नंतर तर 100% एव्हरी 6 मंथ्स म्हणा, इफ नॉट 6 मंथ्स ॲट लीस्ट इन अ इयर सोनोमॅमोग्राफी बायकांनी केली पाहिजे. मॅमोग्राफीमध्ये छोटे-छोटे लिजन्स असतात, तेही आपल्याला दिसू शकतात. त्यांनी अर्ली डिटेक्शन होऊ शकतं. आजकाल आपण ऐकतोही, की बऱ्यापैकी ब्रेस्ट कॅन्सरचा अवेअरनेस झाल्यामुळे सोनोमॅमोग्राफीमुळे ह्या-ह्या एका अमुक बाईचं डिटेक्शन झालं, त्याच्याबद्दल ट्रीटमेंट होऊ शकते. आता अर्ली डिटेक्शनचं कसं आहे, की अर्ली डिटेक्शन जर का इन केस ऑफ ब्रेस्ट कॅन्सर झालं, तर जवळ-जवळ अर्ली स्टेजेसच्या 99% केसेसमध्ये कॅन्सरचे कॉम्प्लिकेशन्स पूर्णपणे जातात. अच्छा. जर का अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रीटमेंट झालं तर. सो इट इज दॅट इम्पोर्टंट. जर का 99% केसेस जर का चांगल्या होणार असतील, तर ते स्क्रीनिंग लाइक सोनोमॅमोग्राफी नक्की केलं पाहिजे. हं. अजून चांगलं स्क्रीनिंग किंवा काही त्याच्यात आढळलं सोनोमॅमोग्राफीमध्ये, तर एम-आर-आय सजेस्ट केलं जातं अच्छा. ब्रेस्टचं. तर ते करू शकतात. तर आता हे ब्रेस्ट कॅन्सरचं झालं. त्यानंतर हेरिडिटरी ज्याचे कॅन्सर त्याच्यामध्ये एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, ओव्हरियन कॅन्सर आहे. तर हेरिडिटरी म्हणजे काय? आईला म्हणा किंवा मावशीला किंवा आजीला असला तर एखाद्या वेळेला येऊ शकतो मुलीमध्ये म्हणा किंवा मग तिच्या पुढच्या मुलीमध्ये, पिढीमध्ये. पुढच्या पिढीमध्ये. तर त्यांच्यासाठी सोनोमॅमोग्राफी स्क्रीनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी जर का फॅमिलियल असेल किंवा हेरिडिटरी असेल, तर त्यांनी नक्कीच केलं पाहिजे. आणि एक ठराविक 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी ते जर का स्क्रीनिंग केलं आणि इट इज नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे काही तुम्हाला टोचत नाही किंवा काही नाही. तर तिथे जस्ट जायचं असतं. ओ-पी-डी बेसिसवर फक्त सोनोग्राफी केली जाते. तुम्हाला घरी पाठवलं जातं. ते खूप ईझी आहे करणं. तर ते करता येतं. तर त्यानंतर ओव्हेरियन कॅन्सरमध्ये किंवा ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर. तोही त्याचं पण काही प्रमाणात हेरिडिटरी किंवा हे असू शकतं. तर त्याच्यामध्ये CA-125 म्हणून एक ब्लड टेस्ट आहे. ती करू शकतात. नंतर जे आतड्याचा कॅन्सर असतो किंवा तोही काही प्रमाणात हेरिडिटरी असू शकतो. तर त्याच्यामध्ये साधी टेस्ट म्हणजे एक ब्लड टेस्ट CEA म्हणून एक टेस्ट आहे. ती करू शकतो आपण. ते रेग्युलर जनरल आता मल्टीनॅशनल कंपनीज ज्या आहेत किंवा कॉर्पोरेट ग्रुप्स आहेत, त्यांचा इयरली चेकअप जो असतो, फुल बॉडी चेकअप ज्याला म्हणतात किंवा एक एक ठराविक चेकअप जो असतो, तो जनरली आजकाल करतातच हो. बिकॉज ऑफ अवेअरनेस. तर आतड्याच्या ह्याच्यात जसं CEA करतात ब्लड टेस्ट, तसंच एक कोलोनोस्कोपी म्हणून असते. म्हणजे आतडं आतनं चेक केलं जातं स्कोप घालून. ती सुद्धा ओ-पी-डी प्रोसिजर आहे. म्हणजे तुम्ही येता फक्त आदल्या दिवशी तुम्हाला पोट साफ करायचं एक औषध दिलं जातं आणि तुम्ही येता ती टेस्ट करून तुम्ही अर्ध्या तासात घरीही जाता. म्हणजे ती ओ-पी-डी प्रोसिजर आहे. ह्या सगळ्या स्क्रीनिंग टेस्ट ज्या आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत फॉर अर्ली डिटेक्शन. आणि मी म्हणलं तसं अर्ली डिटेक्शन बऱ्याच कॅन्सर्समध्ये जसं ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अर्ली डिटेक्शन झालं तर 99% त्याच्यात कॅन्सर कॉम्प्लिकेशन्स आपण अव्हॉइड करू शकतो. यात भीती किती आहे आणि कितपत फ्रिक्वेंटली केलं पाहिजे? तर ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, ती टेस्ट करा. ह्याच्यातून फिअर सायकोसिसच जास्त तयार होतो असं कधी-कधी वाटतं. तर आता ही आपल्याला जेव्हा असं वाटतं ना, की कुठली टेस्ट करू? ही करू का ती करू? ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि सरळ एखाद्या आपल्या डॉक्टरकडे म्हणा किंवा फॅमिली डॉक्टर असतील किंवा तुमचे ऑन्कोलॉजिस्ट कोणी ओळखीचे असतील किंवा एखादा चांगला तज्ञ असेल डॉक्टर, त्यांच्याकडे जाऊन सरळ तुम्ही विचारू शकता, की मला हेही असं स्क्रीनिंग सांगितलेलं आहे, की मी आता कुठली टेस्ट करावी किंवा काय? तर ते तुम्हाला अगदी सोप्या शब्दात ते लिहून देतील आणि ते तिथे जाऊन तुम्ही फक्त करायची टेस्ट. त्याच्याबद्दल काही विचार करायची गरजही नाही. हं, म्हणून तो जो एक ॲप्रिहेन्शन जे असतं ते तिथे कमी होऊन जातं. हं. आणि आजकाल एक सगळ्याच मी म्हणलं तसं कॉर्पोरेट ग्रुप्स म्हणा किंवा हे जे आहे त्यांच्यामध्ये एक बॉडी चेकअप जो म्हणतो एक लेमॅन टर्म म्हणजे फुल बॉडी चेकअप. हां. त्याच्यामध्ये बऱ्याच टेस्ट त्यांनी इन्क्लूड केलेल्या असतात. तर त्या टेस्ट जर का आपण केल्या, त्याच्यात काही आढळलं, तर त्याच्यानंतर आढळल्यानंतर घाबरून घरी बसण्यापेक्षा किंवा इग्नोरन्स इज ब्लिस.
असं करण्यापेक्षा लवकरात लवकर तुम्ही तज्ञाकडे जा हं. आणि त्यांच्याबरोबर डिस्कस करा, की बाबा हे असं-असं आहे, मला काय ते डॉक्टरना सांगू दे, की बाबा ठीक आहे, एवढं जरी आलं असलं तरी आत्ता काही काळजी करण्यासारखं नाहीये. हं. किंवा जर का असेल डॉक्टरला वाटलं, तर ते लगेच पुढचं काय तो उपाय सजेस्ट करतील. हं. हे अगेन अर्ली डिटेक्शन आणि अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंटमध्ये वळतं. हं. तर ते जितक्या लवकर होईल, तितकं तुमचं त्याच्याकडे क्युअर होण्याचं जे हे आहे किंवा पूर्ण बरं होण्याचं जे पर्सेंटेज आहे ते वाढतं. फिजिकल सिम्प्टम्स काही नसतात का, की जे बघून ट्रेंड कळू शकतो, की अरे ह्याच्यात हा कॅन्सर असू हो, शकतो? आता फिजिकल सिम्प्टम जे असतात ते स्वतःच्या स्वतःलाच लक्षात येतात. जसं आता ब्रेस्ट कॅन्सरमध्ये इझिली जर का गाठ जाणवायला लागली, तर आम्ही आजकाल सांगतोच. मग हे सेल्फ एक्झामिनेशन जे आहे, त्याच्यामध्ये जर का सेल्फ एक्झामिन करताना गाठ जाणवली, तर तुम्ही जाऊन लगेच अप्रोच करा डॉक्टरला. ते अर्ली डायग्नोसिस तुमचं जर का झालं, तर त्याच्यातनं पुढचा उपाय जो काय आहे तो लगेच सांगतील. हं. लोकं आपल्याकडे काय करतात, की स्पेशली रुरल एरियाजमधले म्हणा किंवा जे थोडे घाबरतात, की बाबा आता झालेलं आहे. आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर काहीतरी आपल्याला सांगेल. म्हणून आपण जायचंच नाही डॉक्टरकडे. हे जे आहे हे चुकीचं आहे. हं. तुम्ही जर का लवकर गेलात तर त्याच्यातनं बरं होऊ शकता तुम्ही. हं. हे त्यांच्या मनात बिंबवण्याची गरज आहे, हं. की जर का तुम्हाला काही आजार आहे, कुठे गाठ आहे किंवा कुठे असं काही पोटात जर का काही गाठ जाणवतीये, तर तुम्ही ती जाईल किंवा नको दाखवायला. आपण डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला काहीतरी सांगतील डॉक्टर. ह्या भीतीने जर का गेलं नाही ना, तर ते जास्त तोट्याचं ठरेल. हं. त्याऐवजी तुम्ही वेळीच जर का डॉक्टरकडे गेलात, तर ते कमीत कमी वेळात म्हणा किंवा कमीत कमी त्याला काही न करता किंवा कमीत कमी ऑपरेशन करून ते बरं करू शकतात हं. डॉक्टर आणि योग्य तो सल्ला वेळी मिळू शकतो. पूर्वी असं होतं, की तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यानं तोंडाचा कॅन्सर, दारूमुळं लिव्हरचा कॅन्सर, असं आपण प्रमाद केला, की मगच कॅन्सर होतो इतपत क्लॅरिटी होती. आज एकदम फिट माणसं, हे सगळं पथ्य पाळणारी माणसं किंवा अगदी व्यवस्थित म्हणूया आपण चौकटीत जगणाऱ्या माणसांनाही वेगवेगळे कॅन्सर होतात. हे का होतंय असं? नाही आता ह्याला काय म्हणतो आपण ना, एक ऑब्झर्वेशनल बायस ही एक टर्म आहे. आता ऑब्झर्वेशनल बायसमध्ये काय असतं, की आपण अशाच व्यक्तींना दुर्दैवाने बघितलेलं असतं, की जे खूप चांगले आहेत आणि त्यांना झालं. हं. पण इतर जे 80% लोकं आहेत, ज्यांनी लाईफस्टाईल त्यांची खूप खराबरित्या जगलेली आहे आणि त्यांना जो काही आजार झालेला आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही किंवा आपल्या लक्षात येत नाही. आपल्याबरोबर समोर जे लोकं असतात ते जर का चांगल्या लाईफस्टाईल जगून सुद्धा त्यांना कॅन्सर झाला, तर हं. तो जास्त आपल्याला लक्षात राहतो, की आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये ते आले. हं. असं होऊ शकतं ऑब्झर्वेशनल बायस. असं नाहीये ते ऑब्झर्वेशनल बायस असल्यामुळे आपल्याला तसं वाटतं. पण जनरली जर का चांगलं लाईफस्टाईल एक माणूस जगत असेल, व्यवस्थित न्यूट्रिशन, व्यवस्थित झोप, व्यवस्थित लाईफस्टाईल मॅनेजमेंट, एक्सरसाइज, तर कॅन्सर होण्याचे जे चान्सेस असतात ना, ते त्या माणसामध्ये नक्कीच कमी आहे. हं. त्यामुळे आजकाल जे लोकं स्ट्रेस करतायत, की तुम्ही एक चांगली लाईफस्टाईल जगा. तुम्ही अल्कोहल कन्झम्पशन अव्हॉइड करा. स्मोकिंग, टोबॅको यूज अव्हॉइड करा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगतायत लोकं किंवा जे स्टडीज प्रूव्ह होतायत आजकाल, ते त्याप्रमाणे जर का आपण वागलं तर नक्कीच कॅन्सर होण्याचं प्रमाण किंवा कुठलाही आजार होण्याचं प्रमाण हे त्या माणसामध्ये कमी असणार आहे. दुर्दैवानं समजा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालाच, तर मग वेगवेगळ्या ट्रीटमेंटबद्दल आम्ही ऐकतो. त्यात विशेषतः केमोथेरपी की ज्याच्यात खूप साइड इफेक्ट आहेत. मग सर्जरी आणि आत्ता तुम्ही ज्याच्यातले ॲडव्हान्स सर्जरीतले एक्सपर्ट आहात ते. तर हे आत्ता कसे-कसे इव्हॉल्व झाले आत्ताच्या घडीला काय बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत विथ रिस्पेक्ट टू ट्रीटमेंट? आता ट्रीटमेंट म्हणलं, की कॅन्सरची ट्रीटमेंट ही जनरली 3 गोष्टींमध्ये डिव्हायडेड असते. एक सर्जरी हा एक भाग झाला, जो ऑन्कोसर्जन करतो. एक दुसरा भाग म्हणजे किमोथेरपी किंवा जो मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट करतो आणि तिसरा भाग म्हणजे रेडिएशन ऑन्कोलॉजी किंवा जो डॉक्टर रेडिएशन देतो. तर हे एक मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच आहे. हे त्रिकूट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये महत्त्वाचं असतं. तर कुठल्या स्टेजमध्ये आणि कुठल्या टाइपचा कॅन्सर आहे, हे आपल्याला कळल्यानंतर मग ह्याच्यापैकी बेस्ट पॉसिबल गाईडलाईन्सप्रमाणे काय आहे, त्या जसं आमच्याकडे आता जसे पेशंट येतात, ते कुठल्या स्टेजमध्ये आहे आम्ही डिसाईड करतो. काही टेस्ट सांगून आणि ते कळल्यानंतर त्याप्रमाणे त्यांना योग्य ट्रीटमेंट सुरू करायला काय आहे,
ही प्रिस्क्राईब केली जाते. हं. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बसून ते गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही त्यांना ट्रीट करत असतो. आता ॲडव्हान्समेंट्स अशा झाल्या आहेत, की आपण जर का किमोथेरपी म्हणलं, तर आजकालचे नवीन ड्रग्ज असे आहेत, की त्यांनी कमीत कमी साइड इफेक्ट्स व्हावे, बरं. याची काळजी घेतलेली आहे स्टडीज करून. तर ती एक ॲडव्हान्समेंट चांगली आहे. टार्गेटेड थेरपी आलेली आहे, ज्यांनी साइड इफेक्ट्स खूप मिनिमल आहेत. त्यानंतर रेडिएशन ऑन्कोलॉजी किंवा रेडिएशन ज्याला म्हणतो आपण, त्याच्या किंवा लेमॅन टर्म्समध्ये लाईट घेणं. बरं. तर ते जे असतं त्याच्यातही आजकाल इतकी ॲडव्हान्स्ड मशीन्स आलेली आहेत, की अगदी बरोबर जिथे पाहिजे तितकाच मध्ये फरक असतो. म्हणजे इतका स्पेसिफिक ठिकाणी जाऊन आपण रेडिएशन देऊ शकतो. तर ह्या सगळ्या ॲडव्हान्सेस आहेत इन अदर मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट. सर्जिकल ॲडव्हान्सेस जे आपण म्हणतो, तर ते आपण जे डिस्कस करत होतो, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी किंवा कमीत कमी कट करून जी सर्जरी करता येते, त्याला ॲडव्हान्स्ड मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणतात. तर जे पोटाच्या भागात केली जाणारी ॲडव्हान्स्ड मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपी. अच्छा. नंतर जिथे कॅव्हिटी पोटासारखी नाहीये, जशी की मान आहे किंवा थायरॉइडची सर्जरी, तिथे जी एंडोस्कोपीनी केली जाते, त्याला म्हणतात एंडोस्कोपिक सर्जरी किंवा नॉन कॅव्हिटेटरी. इथे कॅव्हिटी नाही, तर हं, त्याच्यात नॉन कॅव्हिटेटरी, ही कॅव्हिटेटरी झाली. हं. त्यानंतर थोरॅक्स किंवा वक्षस्थळ ज्याला म्हणतो, छातीच्या आतला म्हणजे रिब्सच्या आतला भाग, बरगड्यांच्या आतला भाग, जिथे लंग्स आहेत, हार्ट आहे, तिथे कुठल्या ट्यूमरसाठी करणारी सर्जरी जी असते त्याला थोरॅकोस्कोपी म्हणतात. अरे वाह! म्हणजे ते दुर्बिणीनेच केली जाते. आधी पूर्वीच्या ह्याच्यात काय असायचं, की पूर्ण अगदी चेस्ट ओपन करून ती सर्जरी केली जायची. हं. तर आता या दुर्बिणीच्या सहाय्याने फक्त 1-1 सेंटीमीटरचे कट्स असतात, अर्ध्या सेंटीमीटरचे कट्स असतात. त्याच्यातनं ती पूर्ण सर्जरी होते. इव्हन लंग ट्यूमर्स म्हणा, थायमोमास सारख्या गोष्टी अशा ज्या असतात त्या इझिली एकदम त्या आजकाल चांगल्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आल्यामुळे आता ह्या सगळ्या सर्जरीजसाठी लागणारी सामुग्री ॲडव्हान्स्ड मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीसाठी 3D लॅप्रोस्कोपी आलेली आहे. म्हणजे ते 3D आपण दिसतं आपल्याला करताना. त्याच्यात टिश्यू डिफरन्सिएशन, बरं. मॅग्निफिकेशन हे खूप छान होतं आणि त्यामुळे या सगळ्या ज्या सर्जरीज आहेत, ह्या सगळ्या ॲडव्हान्सेसमुळे चांगल्यारीत्या करता येतात. त्याचा जो आउटकम असतो तो एकदम ऑप्टिमल आपल्याला मिळू शकतो. ते 3D झालं, 4K स्क्रीन झालं, अजून जास्त क्लिअर दिसणारं आणि रोबोटिक सर्जरी. आता रोबोटिक सर्जरीमध्ये जसा एक गैरसमज आहे, की रोबोटच ऑपरेशन करतो. तसं नाहीये. आपण जे मगाशी डिस्कस करत होतो, की सर्जनच ॲक्चुअली ऑपरेशन करत असतो. तर ते एक रोबोटिक कन्सोल असतो. त्या कन्सोलवर बसून आम्ही रोबोटला कंट्रोल करायला आमचे हात आणि खाली काही-काही एनर्जी सोर्सेससाठी पाय असे वापरतो आणि त्यांनी तो रोबोट कंट्रोल होतो. तर तो आम्हाला जे आतमध्ये पोटाच्या काय चालू आहे किंवा जर का चेस्टच्या आतमध्ये काय चालू आहे, ते आम्हाला स्क्रीनवर समोर दिसत असतं आणि अच्छा. त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही त्या मूव्हमेंट्स रेग्युलेट करतो, जेणेकरून तो रोबोट तसं काम करतो. हं, हं. तर ही रोबोटिक सर्जरी असते व्हेरेन द सर्जन इज ऑल्वेज द मास्टर अँड रोबोट इज ऑल्वेज द स्लेव्ह. इट इज अ मास्टर अँड स्लेव्ह रिलेशनशिप हं, असं हं, आहे. हं. त्यामुळे रोबोट पर से ऑपरेशन करत नाही. ती टेक्नॉलॉजी वापरून हं, सर्जन्सच हे ॲडव्हान्स्ड ऑपरेशन करतात, हं. असं असतं. तर ह्या अशा काही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस पण आहेत, ॲडव्हान्समेंट्स, जेणेकरून जो आपल्याला एखादा आउटकम हवा आहे एखाद्या सर्जरीचा, तो खूप चांगला देता येतो. हं. त्याच्यातनं मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीचा अजून एक फायदा असा आहे, की जे खूप मोठे-मोठे कट्स घेतले जायचे पूर्वी, ते आता कट्स खूप मिनिमल झाल्यामुळे 1 सेंटीमीटर, अर्ध्या सेंटीमीटरच्या इन्सिजन्समधनं अगदी रिकव्हरी जी आहे ती पेशंटची ती खूप फास्ट होते. अच्छा. म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी मेजर सर्जरीनंतर पेशंट उभा राहून चालायला लागतो. इतकं त्याचं छान आउटकम आहे. बरं. मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीचा किंवा लॅप्रोस्कोपी, थोरॅकोस्कोपी, रोबोटिक सर्जरी या हं. सगळ्याचा. तर ह्या ॲडव्हान्समेंट्समुळे नक्कीच जो एक हॉस्पिटल स्टे आहे किंवा रिकव्हरी पिरियड आहे, तो खूप कमी होतो. हं. त्यामुळे लवकर पेशंट्स त्याच्यातनं बरे होतात, लवकर घरी जातात. त्यामुळे एक चांगलं आउटकम आपल्याला एक्सपेक्टेड असतो तो मिळतो. सर, कॅन्सर बाबतीत अजून एक गोष्ट खूप लोकांना भीतीदायक वाटते ती म्हणजे कॅन्सर कधीही पुन्हा येऊ शकतो. एकदा तुमचं शरीर जर का कॅन्सरस प्रवृत्तीचं असेल, तर तुम्हाला आत्ता बरं वाटेल, पण कधी परत येईल ते माहीत नाही. ह्याचं काय करायचं? आता कसं आहे, की मी म्हणलं तसं जर का अर्ली डिटेक्शन आणि अर्ली डायग्नोसिस झालं,
तर लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू होते. त्या स्टेजमध्ये अर्ली स्टेजेसमध्ये जो कॅन्सर आढळतो किंवा जो डायग्नोज होतो, तो पूर्णपणे बरे होण्याची जी चान्सेस असतात किंवा शक्यता जी असते ती जास्त आहे. म्हणजे जास्त शक्यता पूर्ण बरे होण्याचं जर का अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज झाला तर आहे. पण आपण रेग्युलर फॉलोअप पेशंट्सना सांगतो. कुठल्याही कॅन्सरच्या पेशंट्सला दर 3 महिन्यांनी 1 वर्षभर, त्यानंतर 6 महिन्यांनी आणि त्यानंतर वर्षातनं एकदा तरी असा आपण फॉलोअप करायला सांगतो. तर हा फॉलोअप का महत्त्वाचा आहे? कारण एक ठराविक काळानंतर काही टेस्ट करतात डॉक्टर आणि त्याच्यातनं परत तो उद्भवत नाहीये ना, ह्याच्यावर लक्ष ठेवतात. जर का तोही आपण वेळीच जर का पकडला, की बाबा रिकरन्स येतोय किंवा रिकरन्सची सुरुवात झाली आहे, तर त्याच वेळी जर का तो आपण पकडू शकलो, जर का रेग्युलर फॉलोअपमध्ये असतील पेशंट्स आणि त्यांनी तो जर का वेळीच आपण पकडला, तर त्यावरही लवकर ट्रीटमेंट चालू करू शकतो. हं. आणि त्याच्यातनं पेशंटला परत आपण त्याच्यातनं बरं करू शकतो. पण येस जर का तो डायग्नोज करायचा असेल, कॅन्सर परत येऊ शकतो हे खरं आहे. म्हणूनच त्याचा जो फॉलोअप आहे किंवा डॉक्टर जो सांगतात फॉलोअप करायला योग्य वेळी, तो केला पाहिजे नियमाने. राइट. म्हणजे तो जर का केला तर नक्कीच त्याच्यातनं आपण बाहेर येऊ शकतो. हे सगळं ऐकून चांगलं वाटतं की किती प्रगती झाली. पण भारतातल्या सर्वसामान्याला किंवा अगदी मध्यमवर्गीय माणसाला सुद्धा हे परवडू शकतं का? हो, आता कसं आहे, की बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा या सगळ्या टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. बरं. तर रोबोटिक सर्जरी सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. अच्छा. तर तिथे रोबोटिक सर्जरीचा लाभ लोकं घेऊ शकतात. जर त्यांना स्पेसिफिक डॉक्टर हवा असेल, तर तो कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे वगैरे चौकशी त्यांना करून मिळतं आन्सर आणि तिथे जाऊन ते घेऊ शकतात. हं. आता प्रत्येक हॉस्पिटलचं काही ना काहीतरी एक कॉस्ट फॅक्टर वेगळा असतो. तो कुठे जो आपल्याला शक्य आहे तिथे जाऊन दे कॅन टेक दॅट ट्रीटमेंट. आता ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आजकाल पूर्वी जे म्हणायचे की पूर्णच स्तन काढून टाकायला लागेल किंवा पूर्ण छाती काढून टाकायला लागेल. तसंही आजकाल काही-काही वेळा करायची गरज पडत नाही. बरं. दॅट इज अगेन अन ॲडव्हान्समेंट. त्याच्यात ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी असं आम्ही म्हणतो. जिथे गाठ आहे, ती गाठ आणि आजूबाजूचा थोडासा टिश्यू हं. मार्जिन म्हणून एवढाच फक्त काढला जातो. आणि बाकीची ब्रेस्ट ही प्रिझर्व्ह केली जाते. तो एक सोशल स्टिग्मा जो असतो किंवा एक भीती वाटत असते बायकांना, की आमचं सगळंच स्तन काढून टाकणार का? तर हे त्याच्यात आपण अव्हॉइड करू शकतो. त्यानंतर काखेतल्या ज्या लसिका ग्रंथी किंवा लिम्फ नोड्स असतात, त्या लिम्फ नोड्स काढायची पण गरज काही-काही वेळा पडत नाही. बरं. आजकालच्या नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे काही विशिष्ट डाय आहेत, इंडोसायनिन ग्रीन डाय किंवा त्याचे विशिष्ट कॅमेरेज आहेत. ते आता एका ठराविक ट्यूमरमध्ये इंजेक्ट करून त्याच्या लसिका ग्रंथी आहेत त्या त्याच्यात इल्युमिनेट होतात. तर बरं. ती बरोबर एखादी आम्ही टिपून फक्त ती तपासायला पाठवतो ड्युरिंग सर्जरी. तर त्याच्यानंतर जर का ती निगेटिव्ह आली, तर पुढे काहीच करायची गरज पडत नाही. इतकं सुटसुटीत आणि इतकं छान सगळं आता ॲडव्हान्सेसमुळे झालेलं आहे. तर न घाबरता लोकांनी एवढंच माझं म्हणणं आहे, की न घाबरता लवकरात लवकर डॉक्टरला अप्रोच केलं पाहिजे. म्हणून मगच डॉक्टर ऑप्शन्स देऊ शकतो हं. पुढचे, की बाबा तुम्ही हे करावे. नाहीतर अर्ली डिटेक्शन होऊ शकतं आणि अर्ली ट्रीटमेंट चालू होऊ शकतं. बरोबर. असं आहे. कॅन्सर म्हटलं की गाठ, म्हणजे हा एक आहे समज आणि तो योग्य पण आहे. पण मग ब्लड कॅन्सर काय? आता कारण ब्लड कॅन्सरचं प्रमाण आजूबाजूला खूप वाढताना दिसतं. हो, आता ब्लड कॅन्सर म्हणजे ब्लडच्या ज्या पेशी आहे म्हणजे रक्तात ज्या पेशी आहेत, त्याचा तो कॅन्सर असतो. हं. तर त्याला ट्रीटमेंट म्हणजे काही ड्रग्जच किंवा किमोथेरपी म्हणतो आपण त्याला तेच असतात. त्याची ट्रीटमेंट आहे. त्याच्यात सर्जरीचा भाग हा नसतो जनरली. तर तो डायग्नोसिस करून त्याच्या योग्य हिमॅटो ऑन्कोलॉजिस्ट ज्याला म्हणतात किंवा हेमॅटॉलॉजिस्ट त्यांच्याकडे जाऊन लवकरात लवकर त्याचा डायग्नोसिस करून काही टेस्ट जे सजेस्ट करतील, ते करून त्याच्याबद्दल ट्रीटमेंट लवकर चालू केली पाहिजे. हं. असं आहे. तर ते बऱ्याच ठिकाणी असं होतं, की ते दुर्लक्षित केलं जातं आणि मग त्यामुळे एका ठराविक स्टेजमध्ये असताना म्हणजे ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेल्यानंतर कॅन्सर जर का तुम्ही अप्रोच केलं, तर ऑप्शन्स खूप लिमिटेड राहतात. म्हणजे Google तपासणी आणि नव्या कालावधीत ChatGPT तपासणी अशी केली जाते, की आपलेच रिपोर्ट आपण ChatGPTला टाकतो, Googleला टाकतो. दिलेली प्रत्येक गोळी, प्रत्येक औषध चेक करतो, की काय सांगितलंय आणि स्वतःच इन अ वे डॉक्टर बनायचा प्रयत्न करतो. विशेषतः कॅन्सरच्या क्षेत्रात हे कसं चालतं? हे कसं टाळावं? आणि कसं या
गुगल तपासणीपासून लांब राहावं, त्याच्या प्रॉब्लेम्सपासून? हो, आता Google आणि एआयमुळे जे काय नवीन-नवीन तुम्ही म्हणलात तसे एक-एक हे होतायत, ते खूप डेंजरस आहे. कारण काय आहे, की एखादं डॉक्टरकडे जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तो एक ओव्हरऑल एनालिसिस करतो. तो एनालिसिस जो असतो तो तुमचं हाईट, वेट, तुमच्या काय तुमचे हावभाव काय आहेत, काही ठराविक डायग्नोसिस करण्यामध्ये, काही न्यूरोलॉजिकल हे करण्यामध्ये सुद्धा ते भेटणं फार गरजेचं असतं. आणि तुमचं बोलणं कसं आहे, तुमचं एक शरीराची ठेवण कशी आहे, ह्या बऱ्याच गोष्टी ॲनलाईज केल्या जातात. आणि त्याच्याबरोबर तुमचे जे टेस्ट केलेल्या आहेत तुम्ही आणि ज्या आपल्याकडे ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत, त्या त्याप्रमाणे ठरवल्या जातात. हं. आता जेव्हा तुम्ही एखादा एक ठराविक नुसतं एआयला तुम्ही लिहून देता, तेव्हा तो एक एनालिसिस ते ओव्हरऑल एका ठराविक कोहोर्टच्या किंवा एवढ्या-एवढ्या हजार लोकांमध्ये असं-असं झालं म्हणून तुम्हाला हे असं-असं असेल, असं त्याचं ते हे होतं हं. एआयप्रमाणे. तर ते काही-काही वेळा जर का ते चुकीचं आलं, तर अगदी पूर्ण चुकीची ट्रीटमेंट घेण्याकडे तुम्ही हे होऊ शकता. हं. सेल्फ मेडिकेशन जे म्हणतो, त्याच्यामध्ये बरेच धोके आहेत. काही डोस वर-खाली झाला, तुमच्या ह्याच्याप्रमाणे आता काही औषधं एखाद्या पेशंटला ॲलर्जिक असू शकतात. हे डॉक्टर बघितल्या-बघितल्या डिटरमाइन करू शकतो. हं. पूर्वी तुमची काही अशी ॲलर्जी होती का? किंवा तुम्हाला या स्पेसिफिक गोष्टीची काही ॲलर्जी येते का? ह्या गोष्टी ज्या हिस्ट्री टेकिंगमध्ये डॉक्टर करतो, त्या सगळ्या गोष्टी मिस आउट होऊ शकतात. आणि इट कॅन बी व्हेरी डेंजरस जर का तुम्ही चुकीचे डोस, चुकीच्या टॅबलेट जर का घेतल्या किंवा चुकीची ट्रीटमेंट केली आणि तुमचा जो काही आजार आहे तो वाढला, तर मग नंतर तुम्ही धावत डॉक्टरकडे जाणार आणि मग त्याच्याकडे गेल्यानंतर हं. तिथे जेव्हा तुम्ही पोहोचाल, तेव्हा ऑलरेडी तुमचा खूप जास्त वाढलेला आजार असतो. बरोबर. तर हे सगळं अव्हॉइड करण्यासाठी तुम्ही एआय बघा पाहिजे तर. पण डॉक्टरला जाऊन नक्की भेटा. तुमच्या क्षेत्रामध्ये एआयनं काय-काय ॲडव्हान्समेंट्स आणल्यात, विशेषतः सर्जरीमध्ये? आता आमच्या क्षेत्रात रोबोटिक सर्जरी हे नाही म्हणलं तरी एआयच आहे. कारण काय आहे, की सम पार्ट ऑफ इट इज एआय, की आम्ही जे काही कमांड्स देतो इथे, ते कमांड्स सगळे रोबोटिक ह्याचे मूव्हमेंट जे काही होत आहेत, दॅट इज ऑल अ सॉफ्टवेअर डिझाइन. हां, जे आपण हार्डवेअरला हे करतो तेच तिकडे केलं जातं. तर दॅट इज ऑल अ सॉफ्टवेअर डिझाइन. तर त्याच्यात एआयचे हे आलेले आहेत. आणि काही आता गोष्टी एनालिसिस जे काय आहे, की हं. बाबा ह्या अशा-अशा केसमध्ये असं-असं आढळलेलं आहे किंवा असा-असा रिपोर्ट आलेला आहे. रेडिओलॉजीमध्ये जर का एखादा एक्स-रे आहे, एम-आर-आय आहे हं. किंवा सीटी स्कॅन आहे. तर ह्याच्यामध्ये असं-असं आढळलेलं आहे, तर ह्या गोष्टी असू शकतात. असा एक एनालिसिस एआय करू शकतो. पण शेवटी व्हेन इट कम्स टू ह्युमन लाईफ, तेव्हा तुम्ही एआय बरोबर सध्या तरी असं नाहीये स्टेज की ती रिस्क घेऊ शकता. हं. त्यामुळे यू विल हॅव टू हॅव क्वालिफाईड डॉक्टर्स टू असेस दॅट आणि ते सगळं असेस करून त्या गोष्टी ज्या अॅनलाईज करून एआयने आपल्याला दिलेल्या आहेत, त्या बरोबर आहेत की नाही किंवा या एका स्पेसिफिक पेशंटमध्ये कुठला ह्याच्यातलं बरोबर बसतंय डायग्नोसिस हे सगळं डॉक्टरला करायची गरज पडते शेवटी. तर ते करणं फार गरजेचं आहे आणि आमच्यासारख्या सर्जन्सला तुम्ही म्हटलं तर सर्जरी हा भाग आय डोंट थिंक कधीच एआय टेक ओव्हर करू शकेल. हं. शेवटचा प्रश्न, आधीचा प्रश्न, की कमी झाला असला तरी कॅन्सरबद्दल अजूनही स्टिग्मा आणि भीती आहे. हो, तर तो स्टिग्मा कमी कसा करायचा आणि भीती कशी घालवायची? हो. मी आता म्हणलं तसं की एखादा सोशल स्टिग्मा की बाबा मला कॅन्सर झाला. असं एक जो झाल्यानंतर किंवा डायग्नोज झाल्यानंतर जे भीती वाटत राहते लोकांना. आता तुम्ही भलेही लोकांना सांगायला जाऊ नका. पण स्वतःसाठी तरी चांगलं केलं पाहिजे ना. आता आपले जे बरोबरचे लोकं आहेत किंवा घरचे लोकं आहेत म्हणा किंवा मित्रमंडळी आहे, फॅमिली आहे. त्या फॅमिली मेंबर्सनी त्या एखाद्या जर का कॅन्सर कोणाला डिटेक्ट झाला असेल घरी, तर त्याची मदत करावी. त्यांना जाऊन डॉक्टरकडे घेऊन जावं स्वतःहून. त्यांना नॉर्मलाईज करायचा प्रयत्न करावा. म्हणजे "अरे, हं. तुला कॅन्सर झालाय, बापरे! आता कसं व्हायचं?" असं जर का घरचेच लोकं म्हणायला लागले, की आजूबाजूची आपली जी मित्रमंडळी आहे, मित्रपरिवार आहे, तेच जर का म्हणायला लागले, तर तो सोशल स्टिग्मा वाढतो. हं. सो इट इस द ड्युटी ऑफ द फ्रेंड्स एंड फॅमिली की तुम्ही एखाद्या कॅन्सर झालेल्या व्यक्तीला जरा नॉर्मलाईज करा, त्यांचा स्ट्रेस कमी करा. हं. हे कसं करू शकता? तर तुम्ही जसं रेग्युलर आपण वागतो तसं वागायचं. उगाचच काहीतरी वेगळं वागायला गेलं, की त्यांना ते वाटत राहणार हं. आतून.
तर हा एक सायकॉलॉजीचा भाग झाला आणि योग्य वेळी अर्ली डिटेक्शन आणि ह्याच्यासाठी तुम्ही आपल्या नातलग असतील किंवा मित्र-मैत्रिणी असतील, तर त्यांना कन्व्हिन्स करून योग्य डॉक्टरकडे न्या. आणि त्याच्यातनं ते जर का भीत असतील, तर त्यांना घाबरू नकोस, मी बरोबर येतो किंवा असं काहीतरी करून तुम्ही घेऊन जा. म्हणजे त्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू होईल. हं. तर हा सोशल स्टिग्मा अव्हॉइड करण्यासाठी आपले फ्रेंड्स एंड फॅमिली ह्या लोकांची, मित्रपरिवार, घरचे लोक यांचा खूप सहभाग असला पाहिजे. स्टिग्मा घालवण्यासाठी आणि भीतीही त्यांनी कमी होऊ शकते. हं. जर का सपोर्ट असेल चांगला तर नथिंग लाइक इट. दर 6 महिन्यांना, वर्षांना अशी बातमी येते, की कॅन्सर पूर्ण क्युअर करणारी गोळी येणार. हो. त्याच्या रिसर्चबद्दलचे काही पेपर्स येतात. येईल अशी गोळी? आता सध्या जे टॉप चालू आहे इंटरनेटवर राउंड्स ते म्हणजे रशियन एक व्हॅक्सीन आहे. हं. तर त्या रशियन व्हॅक्सीनचे अजूनही क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत. त्यामुळे अजून त्याच्यात ह्युमन ॲप्लिकेशन कुठे झालेलं नाहीये किंवा ह्युमन ॲप्लिकेशन झालं असलं तरी त्याचा किती फायदा आहे वगैरे अजून काही उघडकीस आलेला नाहीये. तर त्या व्हॅक्सीनचं एक साधारण हे काय मेकॅनिझम ऑफ ॲक्शन त्याला म्हणतो आपण. त्याच्यात 2 आहेत. एक त्या व्हॅक्सीनचं हे आहे की ते कॅन्सर सेल्स डिस्ट्रॉय करतं. एक त्याच्यातला घटक आणि दुसरा घटक असा आहे की त्या व्हॅक्सीनमुळे आपलं जे इम्यून रिस्पॉन्स आहे किंवा आपली जी इम्युनिटी आहे, ती त्या कॅन्सरच्या विरुद्ध काम करेल असं ट्रेनिंग दिलं जातं. आपल्या इम्युनिटीला हं. किंवा इम्यून रिस्पॉन्सला. असे त्याचे 2 मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स आहेत आणि mRNA बेस्ड किंवा कोव्हिड व्हॅक्सीन जसं होतं, तसं ते आहे असं म्हणतायत रिसर्चप्रमाणे. पण ऑल सेड एंड डन जोपर्यंत ते ट्रायल्स, क्लिनिकल ट्रायल्स चांगले सक्सेसफुल होऊन ते आपल्या ह्युमन्समध्ये यूज करण्यायोग्य आहेत की नाही हं. किंवा मनुष्यात यूज करण्यायोग्य आहेत की नाही हे 100% डिटरमाइन झाल्याशिवाय ते व्हॅक्सीन आहे असं आपण म्हणू शकत नाही. शेवटचा प्रश्न. कॅन्सर पूर्वी खूप फेटल मानला जायचा. आज या क्षणी मानवजातीनं, समाज म्हणून कॅन्सरवर मात केली आहे का? की होऊ शकतो, पण जास्तीत जास्त लोकं बरे होतात आणि अपवादात्मकच फेटल होतात, असं झालंय का? येस, नक्की झालेलं आहे. आपण इतक्या वर्षात जे काही ॲडव्हान्सेस झालेले आहेत, डॉक्टर्सना अप्रोच करायची एक लोकांची टेंडन्सी जी आधी पूर्वी खूप कमी असायची, ते जरा लोकं आता डॉक्टरकडे जायला लागलेत. कारण एक अवेअरनेस चांगला झालेला आहे. तुमच्यासारखे लोकं खूप चांगला अवेअरनेस करतायत. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये तसा कॅन्सरचा पण अवेअरनेस झालेला आहे. तर अवेअरनेसमुळे नक्की लोकं डॉक्टरपर्यंत लवकर पोहोचतायत आजकाल. हं. अर्ली डिटेक्शन, अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट चालू झाल्यामुळे बरेच लोकं त्याच्यातनं क्युअरही होतायत. हं. असं आहे. जसं आता अर्ली स्टेज ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जवळ-जवळ 99% लोकं आमच्याकडे फॉलोअपला जेव्हा येतात, तर 5-5 वर्ष आम्ही फॉलोअप ठेवतो. त्याच्यात कोणालाही 99% लोकांमध्ये असा स्टडी किंवा डेटा आहे, की त्यांना येत नाही कॅन्सर. हं. जर अर्ली डिटेक्शन झालं तर. त्यामुळे नक्कीच मी म्हणू शकतो, की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मागचे 5-10 वर्ष म्हणा, हळू-हळू लोकांना त्याचा सीरियसनेस कळलेला आहे आणि ते लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करतात. नुसतंच इग्नोर करतायत किंवा घाबरलेत म्हणून घरी बसलेत. असे खूप कमी प्रमाण झालेलं आहे लोकांचं. हं. आणि तसंच असलं पाहिजे. अजूनही माझी इच्छा आहे, की अजूनही जे लोकं घाबरून घरी बसतायत म्हणा किंवा ज्यांना नको वाटतंय, की बाबा डॉक्टरकडे गेलं, की काहीतरी डॉक्टर आपल्याला सांगेल. ही जी भीती आहे याच्या पलीकडे लोकांनी गेलं पाहिजे हं. आणि जी योग्य त्या कुठल्याही आजाराला जी ट्रीटमेंट आहे ती लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. हं. म्हणून ते झालं तरच तर बरं होऊ शकता ना तुम्ही. त्याशिवाय बरं कसे होणार? मिहिर सर, खूप खूप आभार. कॅन्सरबद्दल प्रिव्हेन्शन ते ॲडव्हान्स क्युअर या सर्व गोष्टींची चर्चा करता आली. तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही वेळ दिलात. त्याबद्दल थिंकबँककडून खूप खूप आभार. ही सीरीज निओ वुमन यांनी प्रायोजित केलेली आहे. निओ वुमन नक्की काय काम करतं, याच्या माहिती देणारी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यालाही नक्की व्हिजिट करा. खूप खूप आभार. धन्यवाद. थँक यू.